समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यात गेली 2 दिवस पावसाचा जोर मंदावला होता। मात्र मंगळवारी रात्री कोयना धरण परिसरात पावसाचा जोर वाढला आहे। त्यामुळे कृष्णा नदीची पाणी खालावलेली पाणी पातळीत पुन्हा वाढ होताना दिसत आहे। गुरुवारी दिनांक 1 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास भिलवडी येथील कृष्णा नदीची पाणी पातळी 43 फूट 8 इंचावर पोहोचून पाणी पातळी स्थिर झाली आहे। तर भिलवडी पुलावर ओझरते पाणी आले आहे, पण पुलावरून वाहतूक सुरळीतपणे सुरू आहे। सुरक्षेच्या कारणास्तव पुलावर पाणी पाहण्यास नागरिकांना मज्जाव करण्यात आला आहे। भिलवडी पोलीस पुलाच्या दोन्ही बाजूला तैनात करण्यात आले आहेत। पूरस्थिती पाहता पलूस तालुका प्रशासनाच्या वतीने भिलवडी मौलाना नगर येथील नागरिकांना मध्यरात्रीपासून सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात येत आहे। सातारा जिल्ह्यातील कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरण पाणलोट क्षेत्रात गेले 24 तासात कोयना 88 मिलीमीटर, नवजा 124 मिलीमीटर, महाबळेश्वर 84 मिलीमीटर, धरणातील पाणीसाठा 85.81 टीएमसी म्हणजेच 80.32% वर पोहोचला आहे। कोयना धरणात सध्या 45,168 क्युसेकची आवक आहे, तर कोयना धरणातून कोयना नदीमधील 42,100 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे। इतर लहान मोठ्या धरणांचा मिळून जवळपास 51,000 क्युसेकचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे। नदीपात्राबाहेर असल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात येत आहे। कृष्णा, वारणा, पंचगंगा या नद्यांच्या पाणी पातळीत होणारी वाढ लक्षात घेऊन खबरदारी म्हणून अलमट्टी धरणातून 3,50,000 क्युसेक्स विसर्ग होत आहे। क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका।